श्री प्रकाश गंगाधर गामणे यांच्या सेवापूर्ती व अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव मौजे बेलगाव तऱ्हाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बेलगाव तऱ्हाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक। आपले नम्र समस्त ग्रामस्थ व गामणे परिवार। धन्याजे देन संत दर्शनाचा, धन्याजे देन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा सिन गेला। मजवाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। मजवाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। त्रिविध तापाचे झाली बोलवून, त्रिविध तापाचे झाली बोलवून, देखिल्या चरण वैष्णवांचे। मजवाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। एका जनार्दनी घडू त्यांचा संग, किंवा एका जनार्दनी घडू त्याचा संग। न व्हावा वियोग जन्मोजन्मी, किंवा न व्हावा वियोग माझ्या चित्त। मजवाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांची। विठ्ठल 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 विठ्ठल। समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रे जननी देवाची। ज्यांचे गावे केला वास, त्यासे नसावे उदास। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत। किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला। नका पाहू गुणदोष झालो दास पायांचं। सोनो पंत तथा कुणी जन तया मामासी बोलती। नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती। पुण्यश्लोकिता पुण्यनगरीचा मोती करा शुभ तू। ऐशा संतवरा शुभ करा, दांडे करा वंदितू। सेवेलागी सेवक झालो झालो, सेवेलागी सेवक झालो। सेवेलागी सेवक झालो झालो, सेवेलागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। आओ स्वामी तुक या देवा देवा, यावरील करावा मेरू। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। ओ स्वामी तुकया देवा देव, यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो, त्या लागलो चरणा। आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावे। सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा। सेवेला
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू धन्याजे देन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मजवाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठातला आणि सर्वांना ज्ञात असणारा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज धन्यता देत आहेत ती कशाला देत आहेत याचं उत्तर याच अभंगामध्ये आपल्याला शेवट पाहायला मिळेल. अभंगनाथ महाराजांचा आहे. अभंगाचा जर भाव पाहिला तर धन्याजी दीन संत दर्शनाचा. महाराज म्हणतात मला ज्या दिवशी संतांचं दर्शन झालंय तो दिवस धन्य आहे आणि संतांचं दर्शन झाल्यामुळे अनंतावधी जन्म योनीमध्ये दुःख भोगण्याची गरज नाही. दुसरं उत्तर देतात अनंतावधी जन्मयोनीमध्ये दुःख भोगावं लागलं असतं पण संत दर्शनानं तेही दुःख गेलं अनंत जन्मीचा शीन गेला. मग ज्यांच्यामुळे अनंत जन्मीचा शीन गेला अशा संतांना मला असं वाटतं मज वाटी त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. मला असं वाटतं त्यांना नुसतं पाहू नये त्यांच्याजवळ नुसतं बसू नये त्यांच्यासोबत नुसतं फिरू नये. मला वाटतं त्यांना काय द्यावं आलिंगन द्यावं. आता आलिंगन देण्याची प्रथा भिन्न भिन्न आहे. नाथ महाराजाच्या भाषेतलं फक्त एक प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. उराला वेऊर आलिंगे ते कांता संतानी भेटता अंग चोरी. मग देवाच्या दारात गेल्यानंतर किंवा मच्चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम आलिंगन ज्याला द्यायचंय महाराज म्हणतात आलिंगन घडी मोक्ष सायुजता जोडी. ऐसा संताचा महिमा नाही बोलायाची सीमा किंवा स्वर्ग जयाची पाहेरी मोक्ष ज्याचा आज्ञाधारी ऐसा संताचा महिमा नाही द्यावया उपमा. माझं उत्तर फक्त इथेच आहे मज वाटी त्याशी आलिंगन द्यावी. मला वाटतं अशा संतांना आलिंगन द्यावं. त्यांना आलिंगन दिल्यानं काय परिणाम झाला उत्तर दिलं त्रिवेद तापाची झाली बोळवण. आता पुन्हा उत्तर तिथेच आहे. इथे आलिंगनानं हे घडू लागलंय आणि आलिंगन घडल्यामुळं त्यांचे चरण सोडू वाटत नाही. महाराज म्हटले सोडायची सुद्धा गरज नाही फक्त पाहिलं तरी हे ताप राहत नाही. त्रिविध तापाची झाली बोळवण. काय ताकद आहे महाराज. कोणते ताप आहेत एक आध्यात्मिक आहे एक आदिभौतिक आहे आणि एक आदिदैविक आहे. या 3 तापाची नाथ महाराज म्हणतात मी बोळवण केली. भूते उपद्रवे दिदला नळोबारांनी वर्णन केलंय. तोडीला अथवा निस्तेजला तेणे चित्तेदा झाला आदी भौतिक बोलिला तू. देहे प्रगटे रोगाव्याधी तेने आहाळे तापे बुद्धी लोळन पूर्णे दुःखावधी आध्यात्मिक त्रिशुद्ध तो ताप जाणावा. दैवे अतिवृष्टी कानावृष्टी राजकीय लुटीला झाला कष्टी आगिने जळतानावरे संकष्टी तो आधी दैविक ताप कुलीजी. या त्रिविध तापाची बोळवण केली पण प्रत्येक माणसाला भय लागलेलं आहे. ते कशाचं लागलंय त्रिविध तापाची झाली बोळवण आणि उत्तर दिलं देखील चरण. अहो त्यांचे चरण पाहिल्याबरोबर म्हणजे कोणाचे वैष्णवांचे. आता ज्यांचे चरण पाहिल्यावर त्रिविध तापाची बोळवण होती त्यांना आलिंगन दिलंय चरण सोडू वाटत नाही. पाहिल्यानंतर हे घडतंय. नाथ महाराज म्हणतात मला अशांची संगती घडावी आणि ती घडत असताना एका जनार्दनी घडो त्यांचा. दुसरा पाठ आहे एका जनार्दनी घडो त्याचा मग कोणाचा न व्हावा वियोग जन्मोजन्मी कोणाचा न व्हावा वियोग माझ्या चित्ता. मग महाराज म्हणतात मला त्यांचा संग घडावा. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. आता हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी आशांची भेटी व्हावी आणि आशांची भेटी झाल्यामुळं हे सगळं घडलंय. आशांचं दर्शन झालं म्हणून नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. आणि जन्मोजन्मी मला त्यांचा संग घडावा की ज्यांच्या संगानं अनंत जन्मीचं दुःख जाऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे.
कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. तो अगत्याचा आहे आणि परिहार सुद्धा जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. काल, आज, उद्या आणि परवा 4 दिवसीय कीर्तन महोत्सव ज्या निमित्तानं आहे ते निमित्त आपल्या सर्वांचे स्नेही आदरणीय, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आपली सेवा रुजू करताना, सेवा शब्दाचा अर्थ नुसती परमार्थिकच निवडू नका. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर मनुष्य चाकोरीबद्ध जीवन जगला आणि दिलेल्या नियमाचं अनुसरून जर त्यानं पालन केलं तर त्याच माणसाचा एवढा सोहळा होऊ शकतो. त्यातले आमचे प्रकाश भाऊ आहेत. म्हणजे त्यांचा काय कोणता सोहळा झाला? 2 गोष्टीत उत्तर देतो. रिटायरमेंट झाली काल, बरोबर ना? म्हणजे किती वर्ष झाली काल? 60 झाली. म्हणजे तुम्ही आता म्हणजे रिटायर या शब्दाचा अर्थ तिकडून झाला. 61 लागलंय आज आणि आज अभिष्ट चिंतन आहे. खरं तर मी भाग्यवान आहे. सरकारी नोकरी करत असताना, खाजगी नोकरी करत असताना दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून वयाची 60 संपली आणि 61 निर्माण झालंय, 61व लागलंय. म्हणजे आज तुमचा काय आहे? वाढदिवस आहे. महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अकल्प आयुष्य व्हावी तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. आणि तुमच्या आई वाडवडिलांची पुण्याई म्हणून तुम्हाला इतकं मोठं आयुष्य लाभलंय. मी अजून थोडंसं पुढे जाऊन बोलतो. हे आयुष्य लाभण्याचं कारण एक आहे, त्यांनी केलेली रामचंद्र प्रभूची सेवा ही प्रकाश रूपानं तुम्हाला प्राप्त झाली. हा तुमच्या जीवनातला खरा प्रकाश आहे. कारण कोण कोणाकरता काय करील सांगता येत नाही, पण प्रत्येक आईची आणि प्रत्येक बापाची इच्छा असते माझ्या मुलाला शेवटपर्यंत सगळी सुख प्राप्त झाली पाहिजे आणि हे सुख आपल्याला मिळालं. आणि म्हणून त्यानिमित्तानं हा कीर्तन महोत्सव आहे. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये ही 2ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प सेवा तुम्हा परिवाराच्या वतीनं माझे मित्र सहकारी आमचे हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे विश्वस्त वारकरी शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्थेवर असलेलं प्रेम ज्यांचं आहे ते वारकरी संप्रदायातील आमचे जिवलग मित्र राहुल महाराज साळुंके, त्यांनी मला सांगितलं आणि सेवा दिली. सेवके करावे सांगितले काम तेत होतो पण, किंवा बालक बापाचे ताटी घे रेगोणे बापा ते जीव लागे की संतोषलेने वेगे मुखची उडवी. या दृष्टिकोनातून या परिवाराची ही सेवा मला करायची आहे. आणि सेवा करण्याकरता इथे उपस्थित सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. काय काय वर्णन करावं? काय वानू आता न पुरी हे वाणी मस्तक चरणी ठेवे तसे, किंवा आजी बरवे झाले माझे माहेर भेटले डोळा देखले सज्जन. या ठिकाणी आपल्या सगळ्यामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ वंदनीय आणि वारकरी संप्रदायाची ज्यांनी आतापर्यंत निष्ठेनं सेवा केली ते श्री हरिभक्तीपरायण श्याम महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी आपलं कार्य मोठं करत असतो. महाराजांची भजनामधली सेवा आपण पाहिलं असेल, जोग महाराजांच्या उत्सवामध्ये ज्यांच्याकडे आवर्जून माईक असायचा ते महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुबंधू आहेत, ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. त्याचबरोबर उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव लौकिक आहे आणि नाशिक जिल्ह्याचंच काय तर उभ्या महाराष्ट्राचं वैभव आमचे संगीत विशारद अलंकार, सोबत मधुकरी मागितली आणि सोबत आळंदीत राहिलो ते माझे सहकारी परममित्र आमचे मते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मृदंग वाजवण्याकरता मृदंग सम्राट मृदंग अलंकार ज्यांच्या हाताखाली हजारो विद्यार्थी घडतात आणि जे रोज विद्यार्थ्यांना शिकवतात ते आमच्या सर्वांचे स्नेह आदरणीय किरण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. दुसरे माझे सहकारी मित्र आमचे हरिभक्तीपरायण शिवरामजी महाराज बोराडे आणि वारकरी संप्रदायामध्ये निष्ठा आणि श्रद्धा ठेवून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ज्यांनी हाती घेतलं ते वारकरी संप्रदायाचे संत सेवक म्हणून जे सेवा करतात आणि वारकऱ्यावर नितांत प्रेम ठेवतात ते माझे सहकारी मित्र आमचे समाधानजी महाराज चुंबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर बसलेले माझे सहकारी मित्र आमचे बापू महाराज आहे. आणि खाली मी तुम्हाला विनंती केली तुम्ही वर या. तुम्ही कसं आहे महाराज, तुम्ही देवाच्या जागेवरची माणसं गड्या हो.
वर बसलं तर बरं वाटेल आम्हाला. आता सगळ्याला ज्ञान द्यायचं काम निवृत्तीनाथाकडे गड्या. आमचे राहुल महाराज आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्या वारकऱ्यावर आणि वारकऱ्याकरता सतत धावपळ करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाकेराव मामा या ठिकाणी आहेत डेमचे. मामाना फोन केला आणि मामाने त्या क्षणाला गाडीत बसल्यावर मला विचारलं कीर्तनाला कुठं जायचं. म्हणलं गपचिप चालायचं. म्हणजे जसं मामा शब्दाचा अर्थ वेगळा नाही तर हे आपल्या वारकऱ्याचे मामा आहेत. महाभारतातले वेगळे, रामायणातले वेगळे आणि वैष्णवातले वेगळे. वैष्णवगणी आमचे बाकेराव मामा ढिमसे इथे उपस्थित आहेत. दुसरे म्हणजे आपल्या परिसरामध्ये हार्मोनियम वाजवतात आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार जे करतायत ते सहाने बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांनाही वंदन करूया. समोर बसलेले सगळे माता पिता बंधुवर्ग, वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व लहान लहान महाराज होऊ घातलेली महाराज मंडळी आणि तुमच्यासमोर सेवा करण्याकरता एकता शौरला खटवांग रयासी भाग्यदशा कैसी माझी कुठपर्यंत होईल सांगता येणार नाही पण वेळेपर्यंत जाईल. विठ्ठल विठ्ठल म्हणून सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग नाथ महाराजांचा आहे. या अभंगामध्ये नाथ महाराज संतांच्या दर्शनाला महत्व देतात आणि संतांचं दर्शन ज्या दिवशी होतं त्या दिवसाला धन्यता देत आहेत. प्रथमतः आपण जर बारकाईने विचार केला इथे नाथ महाराज हे सामान्य नाहीत. का सामान्य नाही? काही माणसं सामान्य आहेत, काही असामान्य आहेत आणि काही सामान्यातले सामान्य आहेत. नाथ महाराज विशेषातले विशेष आहे, नुसते विशेषातले विशेष नाही. नाथ महाराजाच्या घरी जगाच्या मालकानं कावडीने पाणी भरलं. कोणी? ज्या घरी चक्रपाणी. कोण? कावडीने पाणी वाहे ज्या घरी चक्रपाणी. आमच्या नाथ महाराजाच्या घरी जगाच्या मालकानं पाणी व्हावं नवे नवे. आजही ती परंपरा जिवंत आहे. नाथषष्ठीच्या दिवशी देवाची कावड येते आणि देवाची कावड आली की नाथ महाराजांची जी रांजण आहे त्यातलं पाणी अलगत असं वर येत आहे. म्हणजे आता सुद्धा हे काम परमात्मा चोखपणे पार पडतो. त्या नाथ महाराजांना संतांच्या दर्शनाची गरज काय? विठ्ठल 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 विठ्ठल. मी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून जाईल. श्रीखंड्या चंदन उगाळून करे व श्री गंगा तिरी जाऊ द्या. दुसरं उत्तर देतो. नाथ महाराज सामान्य नाहीत. का सामान्य नाहीत? ऐका. ज्या नाथ महाराजानं गाढवाला पाणी पाजलं, मेलेल्या गाढवाला जिवंत केलंय आणि त्याला काय पाजलंय? पाणी पाजलंय. आपण जर पैठणला गेलात तर गाढेश्वराचं मंदिर आहे, पहा कधीतरी. म्हणजे बऱ्याच गाढवांना हेही माहीत नाही. म्हणजे तुम्हाला नाही बरं. विठ्ठल विठ्ठल कधी कधी लोक किरण महाराज पैठण मध्ये गेल्यावर म्हणतात अहो ते कोणतं गाढव होतं? ह्या गाढवाला हे माहित नाही ते कोणतं होतं. गाढेश्वराचं मंदिर आहे ते गंगेच्या तीराला आहे. तिथे नाथ महाराजानं पाणी पाजलं. मी असं विचारतो, माणसं माणसाला पाणी देत नाहीत पण नाथ महाराजानं कोणाला दिलं? आमच्या तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. भूतदया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन. मी फक्त इथे इथपर्यंत आलो होतो. नाथ महाराजाला त्या संत दर्शनाची गरज काय? एका विद्वानानं एका विद्वानाचं वर्णन करावं. एखाद्या गरीबाला श्रीमंताची गरज असावी पण श्रीमंताला श्रीमंती संपत नाही आणि त्याला श्रीमंताची गरज वाटते. असं कधी घडत? पण ध्यानात ठेवा कधीतरी घडतं. या कोरोनाच्या काळात चांगले चांगले राजे सुद्धा भिकारी झाले. अहो इथे विद्वान न विजानाती विद्वजन परिश्रम नाही वंध्या विजानाती. आमचे तुकाराम महाराज आमचे नाथ महाराज काय कमी होते का? अहो त्यांचं सामर्थ्य इतकं मोठं होतं मग त्यांना सुद्धा ही गरज का पडावी? कारण ज्ञानोबरांनी तर असं म्हटलंय, हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेऊसावे म्हणून वानावे ऐकावे तिचे सदा. पण प्रश्न असा आहे महाराज इथे संतच कोणाला म्हणायचंय? एकानं शंका घेतली, म्हणले
गळ्यामध्ये माळ घातलेली, कपाळाला गंध लावलेला आहे, त्याला आम्ही काय म्हणतो? संत. एक लक्षात ठेवा, यात्रेमध्ये वारीच्या वाटानं अशी भरपूर चोर असतात. नाही कळलं? मी कधी कधी विनोदानं म्हणत असतो, एकानं वारीहून आल्यावर मला घरी चहा प्यायला बोलवलं आणि चहा एवढ्या माझ्या ग्लासात आणला आणि 15 बिस्किटाचे पुढे ठेवले माझ्यासमोर. किती? मी म्हणलं अहो मी काय जानवर आहे का? म्हणला खा, माऊलीच्या कृपेने काही कमी नाही. मला त्याचं बोललेलं कळलं नाही. मी म्हटलं हे असं काय? त्यानं पुन्हा 2 आणले. अहो म्हणलं मी यातलंच खाल्लं नाही, तुम्ही ठेवता कशा करता? अहो म्हणले माऊलीच्या कृपेने काहीच कमी नाही. अहो म्हणलं मग हे आणलं कुठून? वारीतून गोळा केलं. आता थोडासा विचार करा, असे वारकरी जास्त झाले कशात? त्यामुळं हे सगळी प्रमाण नाही सांगत. जे का रंजली गांजली त्यासे म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा देव तेथे. हे बघा, एखादी गाय दूध देते पण ती कामधेनू होऊ शकत? बहु दुधळ जरी झाली म्हैस. आमच्या महाराजांनी वर्णन केलंय बघा, तू का म्हणे आंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे आगे व्हावे ते आपण, तुका म्हणे आगे व्हावे ते आपण, तुका म्हणे आगे व्हावे ते आपण, हे तुका म्हणे तुका म्हणे आगे व्हावे ते आपण, हे तुका म्हणे आगे व्हावे ते आपण, तुका म्हणे आगे व्हावे ते आपण. हरित महिमान येईल कळो, हरित महिमान येईल कळो, हरित महिमान येईल कळो, हरित महिमान येईल कळो. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान. त्यांना अर्थ माहिती होता म्हणून त्यांनी बरोबर पहिलं चरण द्रुपद म्हटलं. नाही तर आम्ही दुसरंच म्हणलो असतो, बहु दुधड जरी. असो, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान. दुसरं उत्तर देतो, आता महिमा भक्तची जाणती इतराला कळत नाही. इतराला म्हणजे कोणाला? साधं उत्तर आहे, ज्या आईनं बाळाला जन्म दिला, 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं, तिला त्याच्या वेदना कळतात. आमच्या संतांनी सुद्धा वर्णन केलंय बघा, व्यालीच्या वेदना नये वांजोटेच्या मना. किंवा शास्त्रकार वर्णन करतायत, विठ्ठल विठ्ठल नाही वंध्या विजानाती. अरे जिनं बाळाला जन्म दिला नाही, ती बाळाच्या काय यातना आहेत सांगू शकत? तसं नये वांझोटेच्या मना. मग इथे ज्ञानोबा राय तर म्हणतात आम्ही संत म्हणायचं कोणाला? तुकोबाराय म्हणतात कोणाला म्हणायचंय? गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला गंध आहे, माळा मुद्रा लावलेल्या आहेत, मोठमोठाला गंध लावलेला आहे, अशी माणसं संत असतात का? ठीक आहे, मी त्यांचा जास्त विस्तार करणार नाही, फक्त एवढंच सांगतो, संत कोणाला म्हणायचं? बैसता संताची संगती, कळू आले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चयचे ते दृढ झालं. हे बघा, आपल्याला संत कळत नाही, पण जेव्हा आपल्याला कोणी जवळ बसू देत नाही तेव्हा आपल्याला कळतं आपण संतापाशी बसलो नाही. हे कधी होतंय? मग मग माणसं म्हणतात ना, आपुले कोणी तुमचं? म्हणले कोणी नाही. म्हणले मग आता फक्त देवच आपलाय, आता कशाला तुझा देव आपलाय? वेळा साधं उत्तर आहे, ज्यांच्या संगतीत बसल्यानंतर आपली सगळी पापं नाहीशी होतात. दुसरं उत्तर आहे, ज्यांच्या संगतीत बसल्यानंतर बसावं वाटतं. आमच्या बुवांच्या भाषेत सांगू का? घुलेबुवा म्हणायचे, 2 तास एखादा कीर्तन करतो आणि ऐकल्यानंतर असं वाटतं त्याच्यावर जीव ओवाळून टाकावं. त्याने ऐकलं असेल महाराजांनी हे वाक्य, पण बुवा म्हणायचे माफी मागून बोलतो, 2 तास कीर्तन करून ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा वाटतो, तो 22 तास कसा वागतो त्याच्यावर त्याची किंमत आहे. आता आपण कशी ठेवायची तो तुमचा प्रश्न आहे. कधी कधी लोक कीर्तन ऐकल्यावर आम्हाला म्हणतात, काय कीर्तन झालं? असं कीर्तन
बोलायला राग यायचा ह्या गोष्टीचा. बुवा म्हणायचे कीर्तन लोका करता करू नका, कीर्तन देवा करता करा. विठ्ठल विठ्ठल. माझा विस्तार दुसरीकडे जाईल, मला फक्त उत्तर द्यायचं होतं. तुम्ही आम्ही प्रत्येक माणसं बैसता संताचे संगती कळू आले. कोणाच्या संगतीत बसायचं पंचदशीकारांनी वर्णन केलंय. संग ही बाध्य ते लोके निसंग सुखमश्नुते तेन संग परित्यज्य सर्वदा सुखमेचेताम. तुम्ही संगती चांगल्याची करा. हरिपाठ वाटला की लवकर कळेल. संताची संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती जाऊ द्या. म्हणजे कोणाची करा, सोपं उत्तर दिलं संताची. पण संग ही बाध्य ते लोके निसंग सुखमश्नुते तेन संग दुसरं उत्तर देत. डेकनाच्या संगे हिराजो मंगला कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. राजा संगे हिराजो भंगा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. ठेकणाच्या संगे हिराजो बंगला कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. राजा संगे हिराजो भंगा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. डेकनाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडीला किंवा ओढाळाच्या संगे सगळी प्रमाण पाहून घ्या. तिसरं उत्तर देतो. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघनी. मग महाराज ढेकणाच्या संगतीत हिरा जर भंगू शकतो, मग आम्ही कोणाच्या संगतीत? प्रश्न आहे, आम्ही कोणाच्या संगतीत? कधी कधी लहानपणी मुलगा जर जास्त कोण्या अशा पोरात खेळायला लागला की आई म्हणत असते, बाळ्या काय, अरे त्याच्या सोबत खेळू नको. म्हणले का? त्याची संगती चांगली नाही. कोणाची? आता ते गवळणीत म्हटलेलं आहे, इथं नाही म्हणायचं. आता ते तुझी संगती नाही कामाची, मी सुंदर गोळ्या म्हणा कसे वेड लाविले काना गोबळिया. संगतीच कोणाची आहे? दोन उदाहरणानं सांगतो. दोन माणसं एकाच कंपनीत एकाच सीट मध्ये होते. एकाच्या गळ्यात माळ होती आणि एकाच्या नव्हती. आता ज्याच्या गळ्यात माळ आहे तो बिचारा कधी कधी ज्याच्या गळ्यात नाही त्याचं ऐकून घेतो. कोणाचं? आणि नाही ऐकून घेतलं की हे बिना माळकरी म्हणत असतात, तुम्ही माळकरी असून काय उपयोग आहे? म्हणजे तुम्ही काही बोलायचं आम्ही काही ऐकायचं का? अजिबात ऐकायचं नाही बिना माळकरी. मी तर या मताचा आहे सध्या. काय ऐकायचं कारण आहे? तुला बिडी सुटणं तू आम्हाला सांगतो काय? पण झालं असं, हे संघ कोणाच्या राहिलं 24 तास त्याच्या. आता याचा एक नियम होता. कोणाचा? ह्या बिना माळकऱ्याचा. याला तंबाखूचा छंद होता. कशाचा? अर्धा पाऊण तास झालं की यानं तंबाखूची पुडी काढायची आणि त्याला सांगायचं की तो म्हणायचा ए नको. दिवसभरात मते महाराज यानं 15 वेळा तंबाखू त्याला दिली, पण त्यानं घेतलीच नाही. पण संघ कोणाच्या राहावं लागत होतं? जो खातो. आता एक दिवस असा झाला महाराज, खाणाराची तंबाखू संपली. मी उदाहरण सांगायलोय. झालं काय ऐका थोडस. संगतीत त्याच्या राहायला परिणाम असा झाला, खाणाराची पुडी संपली आणि पैसे संपले. आता पुडी आणि पैसे संपल्यावर यानं 24 तास ज्याच्या सोबत राहत होता त्याला हात जोडून विनंती केली, मी तुला रोज फुकट देतो, महिना झाला पण तू घेत नाही ना. आता एक काम कर गड्या, माझे पैसे संपलेत, मला कोणी पैसे देत नाही, कोणाला मागण्याची इच्छा नाही, फक्त एक काम कर, तू मला एक पुडी घेऊन दे. हा न खाणारा म्हणला रोज याच्या सोबत राहायचं, आणि जर अशी संध्याकाळी रोजच याची पुडी संपली आजपासून आणि रोजच याला एक पुडी घेऊन द्यायची वेळ आली तर महिन्याचा 900 रुपये खर्च वाढल. त्यापेक्षा याचीच खाल्लेली काय हरकत आहे? किती सोपा परिणाम झाला महाराज. व्यसना करता कोणाच्या संगतीत जाण्याची गरज नाही. पाहिलं तरी ते लागतं, म्हणून लागूच नाही, आणि लागलं तर सुटत नाही हो महाराज. वस्तुस्थिती आहे. चहा सुटत नाही, व्यसन कवा सुटायचं ही वस्तुस्थिती आहे. पण हे संग राहिलं
आता संग राहिल्यावर जो न खाणारा होता तो म्हणला याला पैसे देण्यापेक्षा हा म्हणला एक काम कर, मी तुला पैसे देऊ शकत नाही पण आता जर तुम्हाला पुडी आणून दिली तर मी सुद्धा खाऊ. म्हणजे संघ कोणाच्या राहिला? ह्या न खाणारानं घरी गेला, घरी जाऊन 2 भांडे इकले आणि 3 पुढे आणले. हे खाणार पिणार माणसं काय करतील याचा तपास नाही. 4 वाजल्यावर पोरं सुद्धा दारूच्या दुकानात ठेवून येते ते. आजच्या दिवस इथंच राहू दे याला, उद्या पैसे आणल्यावर सोडून ठेवू. आता पिणाराचा काय भरोसाच नाही ना. तसं नावीला झाला, हे गेलं यानं पुडी आणली त्याला सांगितलं खा. आता साधं उत्तर आहे, खा म्हटल्यानंतर जो कधीच खात नाही त्याला कोणती प्रक्रिया शिकवावी लागेल पुडी खाण्याकरता? तो म्हणला कशी खायची? काय नाही म्हणला, उजवा हात असतो उजव्या खिशात घालायचा, उजव्या खिशातून पुडी काढायची, डावा हात पुडी काढायचा, पुडी केल्यानंतर अर्धा चिमूट टाकायची, उजवा हात असतो पुन्हा डाव्या खिशात घालायचा, डाव्या खिशातून चुन्या डबा काढायचा, चुन्या डबा काढल्यानंतर डाव्या हाताच्या पहिला मोठं घट्ट पकडायचा, पकडल्यानंतर उजव्या हाताने त्याचं असं दोन्ही बोटानं झाकण काढून बाजूला टाकायचं, बाजूला टाकल्यानंतर अर्धा चिमूट होती ती घ्यायची, घेतल्यानंतर उजव्या हाताचा अंगठा असतो चुन्या डब्यात घालायचा, चुन्या डबा घालून चुना काढायचा, काय निघत नाही, काय करावं काय कळत नाही, तोंडाला पाणी येतं, पाणी काही सापडत नाही, मग थुकायचं, थुकल्यानंतर चुना ओला होतो, ओला झालेला चुना लावायचा, लावल्यानंतर तिला असं थोडं मळवायचं, मळवल्यानंतर 32 दाताची गादी आहे त्याच्या हात तुला ठेवणार, असंच करायचं 2 वेळा हात मारल्यानंतर चाळणी लावल्याचं, मैला उरला टाकून दिला, दुसरी चाळणीला मैला उरला टाकून दिला, डाव्या हातात तळाचा पाहिल्यानंतर उजव्या हाताच्या पहिल्या बोटानं अंगठ्यानं अर्धा चिमूट घ्यायची, उरलेला मैला टाकून द्यायचा, 2 वेळा हात पुसायचा, पुसल्यानंतर 3 वेळा फुकारी मारायची, फुकारी मारल्यानंतर डाव्या हातानं होट धरायचा, इथं बसून द्यायची कोंबडीसारखं. कुठं शिकायची गरज आहे? कुठं शिकायची गरज आहे? हे काय ब्रह्मज्ञान थोडंच आहे? हे शिकायची गरज नाही. माझं उत्तर लक्षात ठेवा, हे शिकायची गरज नाही. हे जर शिकण्याची गरज नसेल, कशासाठी? हे जर शिकण्याची गरज नसेल तर माणसानं खाऊ नये का? पण परिणाम फक्त एक आहे, संगतीत खाणाराच्या राहिला की हे घडू शकतं. मग इथे तर तुम्ही आम्हाला उत्तर दिलं, ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला. अरे वाईटाच्या संगे, कोणाच्या? ओढाळाच्या संगे सात्विक नाडली. जाऊ द्या ना. मग एखाद्या वाईट माणसाच्या संगतीत राहिल्यावर जर त्याचा गुण आपल्याला लवकर लागत असेल तर आपण पापीच आहोत हे निश्चित आहे. पण वाईटाच्या संगतीत राहून त्याचा गुण आपल्याला लागत नाही आणि आपला गुण जर त्याला लागत असेल आणि तो जर बदलत असेल तर समजून चालायचं संतत्वाचे गुण आपल्याच अंगी आहेत. हे कधी कळेल? मग महाराज म्हणतात आम्ही नेमकं सांगायचं कोणाला? मग हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो गणी, तोचे मूल पावे घरा. मी तुम्हाला उत्तर दिलं हरिपाठात, संताची संगती मनोमार्ग गती, आकळवा श्रीपती येणे पंथी. मग महाराज असे जे संत आहेत, ज्ञानोबांनी वर्णन केलं, हरपली आपणपी पावी, ते संता ते पाहता घेऊसावे, मनोनी वाणावे ऐकावे तेचे सदा. काय बरं ते करतात? मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीत मुक्तता, जैशी दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. अरे बाबा, ते ब्रह्मत्व अशी ओळख करून देण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते सद्गुरू आहे. नाथ महाराज म्हणतात मला त्यांचं दर्शन व्हावं. पतन उद्धार संगाचा महिमा, त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी. पतन उद्धार संताचा महिमा, त्याजावे आदमा संत सेवी, त्याजावे आदमा संत सेवी. पतन उद्धार संताचा महिमा, पतन उद्धार संताचा महिमा, पतन उद्धार संताचा महिमा, त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी. पतन उद्धार संताचा महिमा, त्याजावे आदमा संत सेवी, त्याजावे आदमा संत सेवी. त्याजावे आधमा संत सेवे. आता पतन उद्धार संघाचा महिमा मी पंचदशीतला श्लोक याकरताच सांगितला. आम्ही संगतीतच अशा लोकांच्या आहोत. नाथ महाराज म्हणतात मला अशाची संगती नकोय. मग नाथ महाराजांना जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण नाही का? नाथ महाराजांची अपेक्षा पूर्ण आहे. कारण नाथ महाराज म्हणतात आजे दिवस धन्य झाला, संत समागम पावला. अहो ज्या दिवशी संतांचा समागम घडतो, नाथ महाराज म्हणतात तो दिवस धन्य आहे. आणि ज्या दिवशी संतांची धन्य जगी तोची
हरी रंगीनाचे धन्य जगे तोचे हरी रंगीनाचे धन्य जगी तोचे हरी रंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे धन्य जगे तोचे हरी रंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मर्यमाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मर्यमाचे हे धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे वाचे धन्य जगे तोचे का हरी रंगे नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. त्याची सुरुवात सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगे तोची एक हरी रंगे नाचे. आमचे महाराज म्हणतात जे हरीच्या रंगात रंगले ते धन्य आहेत. तुका म्हणे धन्य संसाराची आली तुका म्हणे धन्य संसाराची आली हरी रंग रंगाली सर्व भाव हरी रंग रंगाली सर्व कामन धैर्य संसाराची आली तुका म्हण धैर्य संसाराची आली हरी रंग रंगाली हरी रंग रंगाली हरी रंगे रंगले संसारासे. पण कोणत्या संसारात? बरेच प्रमाण आहेत. अजून मी फक्त उत्तर देतोय. इथे महाराज जी धन्यता देत आहेत दर्शनाला देत आहेत. आता दर्शनाला धन्यता देतात म्हणजे दर्शन इतकं महत्वाचं आहे. कारण गीतेमध्ये असं वर्णन आहे दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष महाराजांनी म्हटलंय. किंवा मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. मग तुम्ही आम्ही सगळेजण एकमेकाचं दर्शन घेतो. ते कसं घेतो? बरीच प्रश्न आहे, मी काही सांगत नाही. कधी कधी माणसं समोरून माणूस आला की त्याचं दर्शन घेतात, असं गुडघ्याला हात लावतात इथं. म्हणजे इथं का खाजितो का काय? खरं आहे का नाही महाराज? आता काय लोकांना बोललं तर लोकांना राग येलो. दर्शन घेण्याची काय पद्धत आहे का नाही? आलं महाराज दर्शन घेऊ द्या घेऊ द्या. हे दर्शन घ्यायची जागा आहे. अहो काहीचं दर्शन हाताड्या. हाताड्या म्हणजे कळलं का? असं काहीचं इताड्या. इताड्या म्हणजे तो जर डोकं टेकवायला गेला तर त्याचं डोकं त्या पायावर नाही, इथं टेकतं आणि पाय इथं राहतात. याला इताड्या दर्शन म्हणायचं. कोणी हाताडे, कोणी इताडे, कोणी पायाडे. अरे काय कामाचे दर्शन. हे मस्तक आहे. मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी वर करी संताच्या वर करी संताच्या वर करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. दुसरंही प्रमाण आहे श्री संतात लागे संताच्या चरणा लागे संताच्या चरणा लागे संताच्या चरणा मस्तक ठेंगणा लागे संताच्या चरणा लागे संताच्या चरणा लागे संताच्या चरणा मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणा. दुसरं उत्तर आहे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. अजून मला पुढे जायचंय. इथे महाराजांनी जे वर्णन केलंय ते दर्शनाचं केलंय. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी नाथ महाराजांना दर्शन झालंय तो दिवस नाथ महाराज म्हणतात धन्य आहे. पण मी असं विचारतो, धन्यता प्रपंचातली कामाची नाही. प्रपंचात कोणत्याही गोष्टी धन्यतेला प्राप्त होत नाही,
पण एक उत्तर निश्चित आहे, मनासारखी गोष्ट घडली की मनुष्य म्हणतो धन्य झालो. उदाहरणार्थ बायको पाहण्याकरता गेला आणि मनासारखी मिळाली की यायला काय कळाले रे. म्हणजे तुम्ही त्याच्या पलीकडे गेले का. सगळे लोक मनासारखं पाहतात म्हणजे फक्त काळा आणि गोर. एक लक्षात ठेवा, सुरुवातीचं काहीच कळत नाही महाराज नेमकी कशी आणि काय, आणि म्हणून सगळा जरा गोंधळच होऊन जातो. म्हणजे बघण्याकरता जेव्हा जातो तेव्हा काय मिनटं 2 मिनटं ते बसायचं आणि ते सगळं रूप पाहायचं आणि त्याच्यावर भाळलं की निघून येतो. आणि जेव्हा ती त्रास द्यायला लागते तेव्हा कळतं की आपलं काहीतरी चुकलं. अरे ते सरळ सरळ आहे तो हे सगळे उत्तर. हे बघा, माझ्यासारखं बोलू नका. मुलगा आणि मुलगी समोर बसते, त्या दोघाला ज्याला पसंती म्हणतात ती किती मिनटं पाहते, 1 मिनटं 2 मिनटं 3 मिनटं. आणि पाहून आल्यावर बाप विचारतो कशी आहे, तो म्हणतो भास. सगळी माणसं सध्या डेकोरेशनला भाळलेली आहे. लय डेकोरेशनवर जाऊ नका. ज्याचं डेकोरेशन चांगलं त्याचा माल चांगला असेल असं मी म्हणणार नाही. वस्तुस्थिती होई. सगळी तुम्ही माणसं काय पाहता. अहो महाराज साधे साधे उत्तर आहेत. मनासारखं घडलं आणि मग लोक विचारतात छान मुलगी आहे, सगळं चांगलं आहे, मनासारखं. तो म्हणला काय नाही, तेवढ्यापुरतं मनासारखं होतं, पण आता तिच्याही मनात नाही माझ्याही मनात नाही. काय संसार करायचं. एक लक्षात ठेवा, मनाच्या विरुद्ध घडलं तरी दुःख आहे. मनासारखं घडून जर मनासारखंच नाही झालं तरी एका माणसाला लॉटरीत पैसे मिळाले. आता 2 कोटी रुपये मिळाले. मिळाल्याबरोबर त्यानं पेढे घेतले आणि वाटत सुटल्यावर लोकांनी विचारलं कशाचे. म्हणला धन्य झालो. म्हणले काय झालं. अहो काय नाही म्हणला, इतका गरीब होतो 15 रुपयाचं तिकीट काढून 15 कोटी रुपये मिळाले. किती. हे 2 चोरांनी पाहिलं. त्याचा बॉक्स संपेपर्यंत कौतुकच करू लागले. वाह काय भाग्यवान, काय भाग्यवान. आता म्हणू लागले यांना सगळ्याला पेढे वाटले आणि घरी गेला आणि पैशाच्या समोर पैसे ठेवले ना असा झोपला. आता त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही, कारण त्यांनी धन्यता जीवनात तेवढीच मानली होती. 50 कोटी 5 कोटी 25 कोटी याचं चिंतन करू लागला. 2 चोरानं वरून पत्रा खोलला. कुठून. वरून पत्रा खोलला आणि एकानं याची गचुरी धरली आणि दुसऱ्याने रिव्हॉल्वर काढला आणि सगळे उचलले बॅग मध्ये घातले. म्हणले हे बघ जर हात लावशील तर घेऊन जाय म्हणला. मला सांगा, दिवसभर 15 कोटी मिळाले म्हणून धन्य म्हणत होता, पण रात्री चोरानं 15 कोटी घेऊन गेले. धन्य नाही म्हटला तो, उलट म्हटला या पैशामुळं मरत होतो, हे नसलेले बरे. आता मला एक सांगा, धन्य म्हणण्याकरता तुमच्याकडे अशी एकही जागा नाही की जी तुम्ही धन्यता देऊ शकता. एकानं तर पेढे घेतले आणि सगळ्या गावाला वाटले. लोकांनी विचारलं कशाचे. म्हणला धन्य झालो, गेल्या वर्षी लग्न झालं आणि यंदा पोरग झालं. काही विशेष आहे. काय विशेष आहे त्याच्यात. काही नाही. अहो पेढे वाटता वाटता पाठीमागून निरोप आला, पेढे वाटू नका मुलगा गेला. राहिली धन्यता. हा धन्य कोणी म्हणावं सांगू. लग्न झालं 15 वर्ष झाले लेकरू बाळ नाही, देवादिकाच्या वाऱ्या केल्यान भगवान प्रसन्न झाले आणि 15 वर्षानंतर जर मुलगा झाला असेल तर धन्य म्हणावं. तुम्ही धन्य म्हणता कशाला. अरे जी धन्यता द्यायची ती जर टिकतच नसेल तर ती धन्यता देण्यात अर्थ तरी काय. भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा, तरी नव्हे धनपुत्र धारा. भाग्य तरी नव्हे धन पुत्र धारा, भाग्य तरी नव्हे धनपुत्र धारा. निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. इथे महाराज म्हणतात तुम्ही आम्ही जी धन्यता देतो ना ती धन्यता चिरकाल टिकणारी नाही, चिरकाल धन्यता पाहिजे. नाथ महाराज म्हणतात देवा मला अनंतावधी जन्मयोनीमध्ये दुःख भोगावं लागलं असतं, पण सद्गुरूची कृपा झाली आणि तुमच्यासारख्या साधूची भेट झाली. त्या दिवसाला नाथ महाराज धन्यता देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य आजी दीन, धन्य आजी दीन, धन्य आजी दीना, धन्य आजी दीना, धन्य आजी दीन, धन्य आजी दीन, धन्य आजी दीन.
दर्शनाचा धन्य आजी दीना अनंता जन्मिता शिला गेला अनंता जन्मिता शिला गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे अनंत जन्मिता शिला गेला अनंत जन्मिता शिला गेला वाटे त्याशी आलिंगन द्यावे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे दोन पाठ आहेत म्हणजे दोन वेगवेगळे अभंग आहेत. एक तुकाराम महाराजांचा आणि एक नाथ महाराजांचा आहे. धन्य आजी दीन झाली संताचे दर्शन धन्य आजी दीन संत दर्शनाचा दिन म्हणजे दिवस. नाथ महाराज म्हणतात मला आज दर्शन झालं आजी दिवस धन्य झाला संत समागम पावला आजी उत्तम झाले दर्शन संतांचे ज्यांच्या दर्शनाने अनंत जन्मीचा सीन गेला. आता अनंत जन्मीचा सीन होता म्हणून गेला बरोबर आहे. आपल्याला अनंत जन्मीचा सीन आहे म्हणून जात नाही आपल्याकडे आहे म्हणून जात नाही. मला सांगा अनंत जन्मीचा सीन आता एका जन्माचा सीन जात नाही तर अनंत जन्मीचा कधी. मुळामध्ये जन्म आणि मरण हेच खरे सीन आहे. एक जन्माला यायचं आणि दुसरं शास्त्रात म्हटलंय ना पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेश य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुडमते. तुकोबारांनी वर्णन केलं बघा किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावे फजित. अरे जन्माला यायचं मरायचं जन्माला यायचं मरायचं म्हणजे यायचं कशा करता मरायचं साधं उत्तर आहे. जन्माला यायचं आणि आलं की मरायचं आणि मेलं की पुन्हा हा न जायते ब्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमानेसे. अरे बाबा जन्माला यायचं मरायचं जन्माला एका मधलं समातेने वर्णन केलं बघा. नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली येताची कर्म जाळ तुझे मानाळ ते मदाल साधो. अरे सगळ्याच्या पाठ आहे का ऐका 18 बार वनस्पती फळे फुले बोलती भावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती हे सुख सांडोनिया दासया योग देवी परी मदाल सा रे बाळा रे दे मदाल सा हे सगळी प्रमाण माहिती आहेत. नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली. आता 9 महिने 9 दिवस गर्भात होतं आणि जन्माला येताना अपेक्षा केली देवा मला याच्यातून मुक्त करा. म्हटले कशा करता करायचं आमच्या तुकोबाराला विचारा. एक वेळ करी या दुःखा वेगळी दुरितांचे जाळे. म्हटले याच्यातून मुक्त केल्यावर करणार काय. आठवेन पाये आमादान आठवीन पाय हमादान आठवीन पाय हमादान आठविन पाय हमादान रात्री आणि दिवस पांडुरंग रात्री दिवस पांडुरंग रात्री दिवस पांडुरंग. आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा रात्र आणि दिवस आठवीन पाय. पण असं काही घडत नाही. असं घडत अहो जेव्हा मनुष्य दुःखात असतो तेव्हा देवाकडे याचना करतो देवा मला फक्त याच्यातून तुम्ही काय करा सोडा. माणसं सुद्धा अशीच आहेत. जेव्हा दुःख येतं ना तेव्हा देवाला असं चोळू चोळू घेतात. कोणाला मला कधी कधी असं वाटतं दुःखामध्ये देवाचा विचार करणारी फक्त एकच माता होती. तिचं नाव आहे कुंती. जिनं देवाकडं फक्त काय मागितलं तुका म्हणे तुझा न पडावा विसर तुका म्हणे तुझा न पडावा विसर
दुःखाचे डोंगर आले तरी दुःखाचे डोंगर आले तरी प्रल्हादासी पिता करी तो दासनी प्रल्हादासी पिता करी तो दासनी दुःखाचे डोंगर दुःखाचे प्रल्हादासी पिता करी तो नातनी प्रल्हादासी पिता करी तो अजून एक प्रमाण सांगतो. तुका म्हणी गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. तुकोबारा म्हणतात देवा तुम्ही आम्हाला पुन्हा तिथं घाला. म्हणले कशा करता? गुण गायेन आवडे गुण सगळी मजाच आहे. गुण गायीन आवडी हेच माझे. मी फक्त उत्तर देतो. आठवेन पाय हा माझा नवस. सगळ्याला पाठ आहे. गर्भात असताना याचना केली देवा मला मुक्त करा. देवानं सांगितलं तुला मुक्त केल्यानंतर तू काय करणार? म्हणले तुझा झेंडा खांद्यावर घेणार, तुझा प्रचार करणार, तुझं नाव घेणार, फक्त माझ्यावर कृपा करा. भगवंतानं पाहिलं आणि त्याला सोडलं. आईच्या गर्भातून बाहेर आलं आणि मायेचा वारा लागला. रडायला सुरुवात केली. भगवान विचारतात मला वचन दिलंय ते म्हणतंय की हा म्हणजे काय? कवा जे मायेच्या बाहेर आलं म्हणजे काय झालं? गर्भाच्या बाहेर आलं आणि देवासोबत बेईमान झालं ते तिच्यासोबत नीट राहील असं तुम्हाला वाटतं का? अहो किती किती काय काय सांगायचं. कधी कधी पोरं म्हणत असते आईला आई तुझे माझ्यावर इतके उपकार आहे ना असं वाटतं शरीराचं कातडं काढावून तुझ्या पायात चप्पल करावं. पण जेव्हा याची अर्धांगिनी याला मिळते तेव्हा चप्पल सुद्धा घेऊन मागं लागतो आईच्या. ह्यो कोण? तुमच्या नाही डोक्यात आलं? एक दिवस आईने विचारलं काय रे बाळा? काही नाही थोडंसं मला असं वाटतंय. म्हणले काय? एवढं मोठं शिकवलंय मोठं बनवलंय माझी इच्छा आहे थोडीशी. म्हणले काय? तुझ्या उपकारातून काहीतरी करावं असं वाटतंय. म्हणले काय करतोस? काय नाही म्हणले कातडं काढतो आणि चप्पल शिवतो. आई म्हणली वेडा झालास की रे? अरे तुला जर काटा मोडा तर रात्र रात्र मी मांडीवर घेऊन बसत होते आणि तुझं कातडं काढायचं आणि त्याची चप्पल करायची. कोणत्या आईला बरं दिसेल? हे ठीक आहे बोलणं सांगणं ठीक आहे पण जे लोक बोलतात तेच करतात असं? अहो हे मायेच्या बाहेर आलं वारा लागला देवाला बेमान झालो. कोणाला? देवानं विचारलं मला वचन दिलंय भजन करणार. ते म्हणताय की हा कव्हा कव्हा. आता जे कव्हा म्हणताय त्याच्या करता सोडवणूक नाही त्याच्या करता पुन्हा तेच आहे. तुकोबारा म्हटले देवा आम्हाला तुम्ही याच्यातून सोडवलंय पण एक काम करा पुन्हा याच्यात घाला. कशात? इकडे देवाकडे प्रार्थना जीव करतो आणि तुकोबारा त्याच्यात जाण्याची अपेक्षा करतात. का करतात? गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. मग मला सांगा आम्हाला तेही दुःख नकोच आहे पण ते दुःख सुद्धा कोणाला चुकत नाही. मी उत्तर देत होतो जन्म मरणाच्या दुःखात सारखं दुःख दुसरं कोणतंच नाही. पण नाथ महाराज म्हणतात मला त्यांच्या दर्शनानं अनंत जन्मीचा सीन निघून गेला आणि त्यांच्या दर्शनानं जन्मातही मला सीन येणार नाही एवढी ताकद ज्यांच्यामध्ये आहे. मला आता असं वाटतंय त्यांना आलिंगन द्यावं. अभंगाच्या माझा वाट त्यासी आलिंगन द्यावे 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 गदान सोडावे चरणाचे गदान सोडावे चरणाचे माझा वाट
वाट द्यावी आलिंगन द्यावे मज वाट द्या आलिंगन द्यावी मज वाटी त्याशी द्यावी. मला वाटतं त्यांना आलिंगन द्यावं. का वाटतं? अहो ज्यांच्या दर्शनाने शीन जातो त्यांना तसं सोडू वाटत. मग काय वाटलं? मज वाटी त्याशी आलिंगन. मला वाटतं आलिंगन द्यावी. पण महाराज हे आलिंगन सोपं नाही. संतांची प्रमाण आहेत. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. ऐसा संताचा महिमा नाही द्यावया उपमा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. अरे बाबा संतांना आलिंगन दिल्यावर काय होतं? स्वर्गजयाची पाहिरी मोक्ष ज्याचा ज्ञाधारी. ऐसा संताचा महिमा. मला असं वाटतंय अशा संतांना आलिंगन द्यावं. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया. आलिंगने संतांची जीव झाली माझी काया. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. इथे आलिंगने संताची झालं काय? दिव्य झाली माझी काया म्हणजे शरीर. आणि मग आशांच्या चरणावर माथा ठेवावा. आमचे बुवा म्हणायचे ज्याचे पाय गल्ली बोळात भरून येतात तुम्ही त्याच्या पाया पडता म्हणून फजिती आहे. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय होता? मस्तक आहे श्रेष्ठ आहे, पाय निकृष्ट आहे जीवाचे. जीवाबद्दल काय बोलले? मस्तक श्रेष्ठ आहे आणि पाय निकृष्ट आहे. आपण श्रेष्ठ मस्तक निकृष्ट पायावर ठेवतो म्हणून मस्तक सुद्धा निकृष्ट झाल्याशिवाय. हा, आणि ज्यांच्या पायावर मस्तक ठेवायचं त्यांचे पाय तसे असले पाहिजे. नाही तर ज्यांचे सगळ्या गल्ली बोळात भरून आले काय आणि आम्ही त्यांच्या. कधी कधी आम्हाला लोक म्हणते महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. एकानं तर एवढा आग्रह धरला महाराज माझ्या पायाचा तुम्हाला काय सांगावं. मी गेलोच नाही त्याच्या घरात. मी म्हणलं जर यानं तोडूनच घराला लावले तर. अरे बाबा प्रत्येकाचा वाच्यार्थ लक्षार्थ भिन्न भिन्न आहे. मग इथे आलिंगन सांगितलंय. मज वाटे त्याशी. नाथ महाराज म्हणतात मला वाटतं त्यांना. कोणाला आलिंगन द्यावं? पण आता हे आलिंगन कसं आहे ऐका. प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायाचं जे आलिंगन आहे त्याला भेटी म्हणतायत. त्याला काय म्हणतात? भेटी म्हणतायत. तुम्ही आम्ही आलिंगन देतो ते कुठे देतो? नाथ महाराजांनी त्याचंही वर्णन केलं. उराला विऊर आलिंगिती कांता संताने भेटता अंग चोरी. जसं पांडुरंगाच्या माऊलीच्या दारात देवाच्या दारात गेल्यानंतर माणसं जर कपडे चांगले असले तर असं खाली काय होत नाही, लोटांगण घालत नाही. म्हणजे असं सगळं शरीर खाली टेकू देत नाही का? कारण टेकलं की कपडे. मी तर काही माणसं आचे पाहिले महाराज पाया पडताना व्यायाम केल्यासारखे. म्हणजे इकूनही उचलत तिथे इकूनही उचलत. फक्त लोकांना दिसतं यांनी साष्टांग दंडवत घातलं पण घालत मद वाटी त्याशी नाही. नाही नाही म्हणजे असे जे चोर आहेत, चोर म्हणजे असं अंग चोरणारे जे आहेत, महाराज म्हणतात त्यांना मी आलिंगन देणार नाही. मद वाटी त्याशी आलिंगन द्यावे. बर, ज्यानं आलिंगन दिलं त्यांचे चरण महाराज म्हणते मला सोडूच वाटत नाही. आणि खरंच आहे महाराज, देवाचे संताचे गुरुचे आणि आईचे चरण सोडूच वाटत नाही. ज्याला त्या चरणात काय ताकद हे कळली तो दुसऱ्याच्या चरणाकडे जाणार नाही. पण ज्याला कळत नाही तो कोणाचेही चरण पाहिल्याशिवाय. मद वाटी त्याची आलिंगन द्यावी कदा न सोडावे. ऐका, पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी
तेथे माझे हरी आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन किंवा राजसकुमार मदनाचा पुतळा रवेश शेकळा रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी त्या परमात्म्याकडे गेल्यानंतर असं वाटतं रूप साबळे सुकुमार रूप साबळे सुकुमार रूप साबळे सुकुमार रूप साबळे सुकुमार कानी कुंडले मकराकार कानी कुंडले मकराकार मकराकार सुकुमार रूप साबळे सुकुमार रूप साबळे रूपसावळे सुकुमार कानी कुंडडी. अरे परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्या चरणावर माथा ठेवला. आता ते देवाचे चरण आहेत ते आपल्याला असं वाटतं ठेवल्यावर सोडू नये काय चरण पण माग उभा असलेला यम तो काय तुम्हाला असं 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 तो असं टेकल्या गेटच्या बाहेर आणि मग तो बाहेर आला की म्हणतो काय माणूस आहे पाया सुद्धा पडू देत नाही हा मुंडकं ठेवल्या ठेवल्या अरे एवढ्या लांबून आलोय 36 तास उभा राहिलोय 18 दिवस पायी चाललोय तुला कळतंय तो म्हणला सगळं कळतं लांबून पाय लांबून पाय. महाराज आपण भाग्यवान आहे आपल्याकडे देवाच्या चरणाला स्पर्श करता येतो. मी एवढ्या यात्रा केल्या एकाही देवाला हात लावता येत नाही एकाही. मला तुम्ही बद्री केदारनाथ सांगा गंगोत्री सांगा तिरुपती सांगा रामेश्वर सांगा द्वारका सांगा सगळ्यात कमीत कमी 15 फुटाशिवाय एकही देव भेटत नाही. जर देवाचं ना आपलं 15 फुटाचं अंतर असेल तर मला नाही वाटत वर गेल्यावर तो भेटेल. आपण नुसतो 18 दिवस पायी चालतो 36 तास दर्शन बारीत उभं राहतो. जाऊ द्या ना ह्या 3 वर्षानंतर कोरोना काळात थोडी मंदिरं सुरू झाली. इथं निवृत्तीनाथांचं दर्शन करण्याकरता तुम्ही गेला आणि दरवाजातूनच तुम्हाला सांगितलं हात जोडून निघा. कसं वाटत होतं नाही कसं वाटत होतं एवढं तर सांगा. असं वाटत होतं नाही आलेलं बरं पण आलं तर समाधीला स्पर्श झाला. आमचं मस्तक तिथं लागलं त्याच्याशिवाय म्हणून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे सुखी आहे त्याचं कारण भगवंताच्या चरणाला आपला स्पर्श आहे. हे सत्य आहे. इतर कोणत्याही राष्ट्रात जा तुम्हाला देवाला स्पर्श करता येत. आता इतकं सगळं माहिती असून सुद्धा माणसं तिथं गेल्यावर मागच्याचा विचार करीत नाही. खरंच आहे ना पंढरपुरात गेल्यावर त्याला असं वाटतं मीच एकटा तिथं राहा कुठं पण तसं चालत नाही. दुसऱ्याला सुद्धा ते चरण द्यायचे असतात म्हणून तो त्याला लोटतो पुढे लोटतो आणि पुढे लोटून बाहेर आला की पुन्हा तो उभा राहतो आणि देवाकडे पाहून म्हणतो देवा अरे तुझ्या चरणाचं दर्शन झालं किती युग झालेत. चरणाकडे पाहिल्यावर ते बोट दिसत नाहीत डोळे भरून येतात. कंठी प्रेमदाटी नैनी निरुटी हृदय प्रगटेरा युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुखमाई असं चिंतन करतो. डोळे भरतात आणि मनातल्या मनात म्हणतो देवा एवढ्या लोकांकरता तू अजून उभा आहेस. असं म्हणतात सगळ्या लोकांची गर्दी झाली की देवाचं झोपायचं सुद्धा बंद होतं 24 तास दर्शन राहतं. अरे लोकांकरता जर 24 तास परमात्मा उभा राहत असेल तर प्रत्येकाला त्याच्या चरणाला स्पर्श झाला पाहिजे. आणि असा नियम आहे देवाच्या चरणाला जर स्पर्श झाला आणि देवाच्या चरणावर जर आपलं मस्तक ठेवलं तर या मस्तकात त्या चरणाचा स्पर्श होतो आणि ती गुण आपल्यात उतरतात आपले दोष निघून जातात. म्हणून आपल्याला असं वाटतं नाथ महाराज म्हणतात मजवाटी त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. बर त्यांचे चरण का सोडू वाटत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात त्याचं वर्णन त्रिविध तापाची झाली बळवण त्रिविध तापाची झाली बळवण त्रिविध तापाची झाली बळवण त्रिविध तापाची झाली बळवण विविध तापाची झाली बोळवण विविध तापाची
झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण विविध तापाची झाली बोळवण विविध तापाची झाली बोळवण विविध तापाची झाली बोळवण विविध तापाची झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण देखील पाय वैष्णवाले देखील चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे 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 देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण वैष्णवांचे मजवाटे त्याचे आलिंगन द्यावे मजवाटे त्याचे आलिंगन द्यावे मजवाटे त्याचे आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे त्रिविध तापाचे झाले बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. इथे 3 तापाची बोळवण देखील. अरे चरण पाहिल्याबरोबर 3 ताप राहत नाही एवढी ताकद आहे. कोणते 3 ताप आहे? एक आध्यात्मिक आहे, एक आधिभौतिक आहे आणि एक आधिदैविक आहे. या 3 तापातून कोणालाही मुक्तता नाही. कोणी जरी असला तरी हे ताप आहेत. दुसरे 2 ताप आहे, एक हाडीताप आणि शनीताप. तुमच्याकडे आहे कधी हाडीताप? आहे. हाडीताप म्हणजे अंग गरम राहणे आणि शनीताप म्हणजे घरचा येणे. शनी म्हणजे घरचा. कोण कशा तापात असेल मला सांगता येणार नाही. मी फक्त इथे सांगितलं आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. एक लक्षात ठेवा. तापत्रयाग्नीचा लागला उणावा कवन रे घे आड कवन करी सावा धावा. उठा उठा जागा पहाटी भय आले मोठे. हे ताप जाऊ शकतात पण ते भय कमी होत नाही. कोणतं? काळाचं भय. कोणाला चुकत नाही. पण नाथ महाराज म्हणले त्रिविध तापाची झाली बोळवण देखील आचरण. आता ही बोळवण म्हणजे नेमकी कोणती करायची? जसं आपली मुलगी लग्न करून दिली आणि 2-4 दिवस तिथं राहते, सत्यनारायण पूजा सगळी होते आणि पुन्हा जेव्हा येते आणि आल्यानंतर ती दिवाळीला आणल्या जाते आणि दिवाळीला पहिल्यांदा येते, मग तिला ते लेकरू बाळ अमुक तमुक होतं आणि मग तिला वाटं लावायचं असतं, तेव्हा बोळवण केल्या जाते. नाथ महाराजाच्या चरित्रात असा उल्लेख आहे. नाथ महाराजांनी समाधी घेण्याचं ठरवलं. आता ठरवलं त्यांनी, त्यांचं ठरवलेलं होतं. एका मावशीच्या घरी तिची मुलगी आली होती. आता तिला असं वाटलं आज जरा मुहूर्त चांगला आहे म्हणून तिनं मुलीला साडी, पोरायला कपडे, जावायला कपडे सगळं घेतलं आणि पिशवी भरली आणि पोरगी वाट लावण्याकरता गावाच्या चौकात आली. तिकून नाथ महाराजांची प्रेतयात्रा आली. ते खांद्यावर घेऊन ती म्हणले बाया चांगल्या कामाकरता निघाली आणि ही प्रेतयात्रा अशुभ शकू नये म्हणले. आजच्या दिवस आपली पोरगीच वाट लावायची नाही. ते सगळं दप्तर घेतलं आणि घरी गेली. नाथ महाराज मनात म्हटले मी आलो म्हणून जर तुम्हाला शंका वाटत असेल एक काम करतो, मी उद्या जातो. जे खांदेकरी होते ते म्हणले अवघडच काम आहे बुवा. म्हणजे आपण घरापासून इथपर्यंत घेऊन आलो आणि महाराज तर उभे राहिले आणि सांगता उद्या जातात. म्हणले उद्या काही आपण खांदेकरी होणार? नाथ महाराज गेले, निवांत बसले. त्या बाईला असं वाटलं ते जिवंतच आहेत. तिनं पुन्हा सगळा स्वयंपाक केला, जावयाला जीव घातलं, कपडे आणले आणि पुन्हा लेकीला वाट लावणार. तेवढ्यात नाथ महाराजाची यात्रा तिकून आली. ती म्हणली आजही अशुभ शकू नये. नाथ महाराजांनी तिचे भाव ओळखले, वरून हात खाली काढले आणि त्या खांदेकऱ्याला लावले, सांगितलं खाली ठेवा. म्हणले का? तुमची लेक अगोदर जाऊ द्या.
ती म्हणली मी नाही जाऊ देणार म्हणले. असं अशुभ शकून असल्यावर कोण वाटलं होतं? नाथ महाराज म्हटले आई साहेब जर आमचा अशुभ शकून तुम्हाला वाटत असेल तर आम्ही आता असे जाणारच नाही. तसाच नाथ महाराजांनी विना घेतला आणि सरळ चालत चालत गंगेमध्ये त्या माय माऊलीच्या देखत आपला देह सोडला, समाधिस्थ झाली. माझं उत्तर आहे ती बोळवण करण्याकरता निघाली आणि नाथ महाराजांची भेट झाली. आता नाथ महाराजांनी तिची बोळवणही केली आणि नुसती बोळवण केली नाही तर जाताना तिला भेटही दिली. म्हणून त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. मग ज्यांच्यामुळं या 3 तापाची बोळवण होते, ज्यांचे चरण पाहिल्यानंतर हे 3 ताप राहत नाही. नाथ महाराज म्हणतात अशाची संगती मला एका जन्मापुरती नको तर जन्मोजन्मी पाहिजे अभंगाच्या शेवटच्या चरण. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. हे नवा वियोग जन्मोजन्मी, नवा वियोग जन्मोजन्मी, मधवाट त्यासी आलिंगन द्यावे, मधवाट त्यासी आलिंगन द्यावे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. कोणाचा संग? प्रश्नाचा आहे. संग संतांचा घडावा. कारण संघ संतांचा करिता बरवा, संघ संतांचा करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा. पंत तो सुपंते चालवा उगवा वासना लिगाड, पंत तो सुपंते चालवा उगवा वासना लिगाड, चालावा उगवानी वासना, संत सुपंत चालावा उगवानी वासना. किंवा हरिजना सवी भीटी नभो अंग संग तुटी, किंवा देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी. नाथ महाराजांनी वर्णन केलं. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न भावा वियोग. इथे थोडंसं उत्तर आहे. इथे न भावा वियोग म्हणतायत म्हणजे वियोग घडला होता. बरोबर आहे. थोडं फार तरी आपण विचार केला पाहिजे. साधं उत्तर आहे. एखाद्यानं आपल्या जीवनात येणं योग आहे आणि एखादा आपल्या जीवनातून जाणं वियोग आहे. मी तर साधं उत्तर देईल. प्रत्येक माणसं जीवनात आल्यावर म्हणतात अहो तुमचं आमच्यावर काय होतं, प्रेम होतं म्हणून तुमच्यासारखी माणसं आमच्या जीवनात आली. मी असं म्हणतो प्रेम होतं म्हणणं म्हणजे शून्य आहे. ऐका ते सगळ्याला प्रमाण पाठ आहेत. खरं जे प्रेम आहे ते सांगायचं नसतं. महाराजांचं म्हणणं आहे सांगता नये बोलता नये, वाचेद्वारा सांगायचं नाही, आपुलिया चित्ता चित्त जाणे. महाराजांचं म्हणणं आहे जर तुम्ही प्रेम बोलत असाल, ऐका एका शब्दात उत्तर देतून सेवा संपवतो. जे हृदयात आहे ते प्रेम आहे आणि जे वाचेवर आहे तो स्वार्थ आहे. इथे अलीकडच्या काळात नवरा बायको म्हणत असतात अहो तुमचं माझ्यावर काय नाही. तुम्हाला पडलेला प्रश्न नाही, पार्वतीला प्रश्न पडला होता. हा तुमची गोष्ट साधी आहे. पार्वती कोण आहे? सामान्य नाही. आता काल परवा दत्त जयंती झाली का नाही?
नारदाची भेट झाली आणि तेव्हा तर कार्यक्रम लागला ना हा. अहो स्वतः पार्वती निवांत बसल्या आणि भगवान शंकराला प्रश्न विचारला, खरं सांगा माझ्यावर तुमचं किती प्रेम आहे? शंकर म्हणले, अगं वेडी झाली काय, तुझ्यावरच प्रेम आहे. असं किती सांगितलं तरी यांना कळत, त्या पार्वतीला कळे ना. म्हणले पुरावा काय? शंकर म्हणले डोळे झाक. डोळे झाकल्यावर पार्वतीला अर्धांगिनी केलं भगवंतानं. म्हणजे काय, एक अंग पार्वतीचं आणि एक अंग स्वतःचं. डोळे उघडायला लावले. पार्वतीनं पाहिलं, म्हणले भया इतकं प्रेम आहे. आता अर्धांगिनी म्हणून स्वीकारल्यावर पुढं बोलावं का? पण पार्वती बोलल्याच. पार्वत्या बोलतातच, इथल्या सोडून असंच ऐकत नाहीत ह्या पुढं बोलल्याशिवाय. पार्वती भगवान शंकराला बोलल्या, म्हटले मी जर तुम्हाला बोलले नसते तर तुम्ही मला अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं नसतं. तेव्हा शंकर म्हणतात, पार्वती प्रेम हे बोलायचं नसतं, प्रेम हे दाखवायचं नसतं, आणि प्रेम हे कोणाला सांगायचं नसतं. जे आतल्या आत राहतं, जे व्यक्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात. आणि ते जेव्हा जातं तेव्हा त्याचा वियोग आहे. तसं ज्याला मनामध्ये ठेवलंय, ज्यानं आपलं कल्याण केलंय, नाथ महाराज म्हणतात अशाला सोडूच वाटत नाही. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न भावा वियोग जन्मोजन्मी. आणि माझ्या चित्ताला ते पटणार नाही, म्हणून मला असं वाटतं जन्मोजन्मी तुमची संगती घडावी. आणि तुमची संगती घडली की मला जन्मभर तुमचं दर्शन होईल. आणि ते दर्शन मला ज्या दिवशी होईल तो दिवस नाथ महाराज म्हणतात धन्य विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हे विठोबा द्यावी कदा न सोडावी चरण त्यांची. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न भावा वियोग जन्मोजन्मी. असा जन्मोजन्मी आम्हाला वियोग नाही तर जन्मोजन्मी असा संग घडावा, याकरताच खरा हा नाम सोहळा आहे. आणि खरंच आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये चोखपणे काम केलं आणि काम करून आपल्या क्षेत्रातून एक रिटायरमेंट घेत असताना तीही चांगल्या पद्धतीनं प्राप्त व्हावी, आणि त्यामध्ये इथून पुढे आम्हाला संतांचा संघ घडावा, याकरताच्या कीर्तनाचं, या स्वरूपाचं चिंतन त्यांनी केलंय. ज्यांचं नाव प्रकाश आहे तिथे काय अंधार राहणार थोडाच आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्या मायबापानं विचारपूर्वक नाव ठेवलं असेल, कारण एखाद्याचं नाव प्रकाश असू शकेल पण पडेल की नाही सांगता येणार नाही. तुमचा प्रकाश नक्कीच आहे, नक्कीच आहे. अहो ज्या अर्थी 5 दिवस सप्ताह होतोय, कीर्तन होत आहेत, हा तुमच्या जीवनातला खरा प्रकाश आहे. माणसं राम नावानं असतात पण तशी नसतात. पण तुम्ही प्रकाश आहात, प्रकाश देत राहा, आणि असाच प्रकाश तुमच्या जीवनाचा उत्तर उत्तर वाढत जाऊ, आणि 100 वर्ष तुम्हाला देवानं मिळो अशी अपेक्षा माझी देवाकडे आहे. मी तर असं म्हणेल, प्रकाश दादा माझ्यातला एखादा दिवस देवानं तुम्हाला द्यावा, कारण तुम जीव हजारो साल, साल के दिनो 50,000 साल. अरे माझ्यातला एखादा दिवस जर तुम्हाला मिळाला तर तुमच्याकडून ही समाजाची, गावाची, देशाची सेवा घडेल. आई वडिलाची सेवा. त्यांनी एकच वाक्य सांगितलं, आमच्या आई वडिलाच्या पुण्याईनं आम्ही आज या लेवलला आहोत. याचं एकमेव कारण त्यांनी सर्वस्व दिलं म्हणून आम्हाला हे सगळं करता आलं. आणि खरंच आहे, सर्व्हिसला मनुष्य असला की त्याला कोणाच्या लग्नाला येता येत नाही, बारशाला येता येत नाही, कशालाच येता येत नाही. मग ते घरच्याला म्हणावं लागतं तुम्ही पाहून घ्या. पण घरचं सांभाळून, क्षेत्रातली सर्व्हिस सांभाळून आपलं जीवन ज्यांनी घडवलं त्या दादांना वंदन करतो, नमस्कार करतो. आणि तुमच्याकरता नाथ महाराजाकडे एवढीच प्रार्थना करी, एका जनार्दनी घडो त्यांचा. आता तर तुम्हाला याच्या अगोदरही संघ चांगलाच होता, आता तर संतांचा संघ घडला आणि तो संघ जन्मोजन्मी राहावा, हीच नाथ महाराजाकडे प्रार्थना करतो. आणि माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. आणि पूर्णविराम देत असताना या ठिकाणी उपस्थित सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, सेवा संपवतो. कारण आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं नवनवीन सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण श्याम महाराज आहेत, मते महाराज आहेत, समाधान महाराज आहेत, किरण महाराज आहेत, बोराडे महाराज आहेत, बापू महाराज आहेत, मामा आहेत. समोर बसलेले तुम्ही सगळे. आणि उपस्थितामध्ये या ठिकाणी नवीनच ट्रस्ट निर्माण झाली, म्हणजे नवीन पहिलीच आहे, पण निवृत्तीनाथ ट्रस्टीमध्ये सगळ्या तरुण मंडळीला चान्स मिळाला यावर्षी. हे अतिशय चांगलं काम आहे.
त्या ट्रस्टचे अध्यक्ष आमचेच मित्र निलेश महाराज गाढवे आहेत आणि त्याच ट्रस्टमध्ये नियुक्तीपद काम करण्याकरता विश्वस्त म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते माझे सहकारी मित्र राहुल महाराज आहेत. खरंच आहे, हे कौतुक आहे महाराज. आपल्यासारख्या पोरांना, मी तर याच भाषेत म्हणेल, आपल्यासारख्या पोरांना एवढी मोठी जबाबदारी मिळते, याचा अर्थ निवृत्तीनाथांना तुमची सेवा मान्य आहे म्हणून हे पद तुमच्याकडे आहेत, तुम्हाला मिळालं. ईश्वराने यापेक्षाही तुम्हाला सगळं देऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दाला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. श्री प्रकाश गंगाधर गामणे यांच्या सेवापूर्ती व अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव मौजे बेलगाव तऱ्हाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बेलगाव तऱ्हाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक. आपले नम्र समस्त ग्रामस्थ व गामणे परिवार